बेकायदेशीरपणे एसटीबीटी कापूस बियाणं लावून कापूस पिकाचं उत्पादन घेताय का? तर एकंदरीतच हा शॉर्टकट आहे की शेतीचा सापळा त्याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजची ही व्हिडिओ प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याच्या भविष्यासाठी खूप महत्वाची आहे. आपण राबतोय जास्त, खर्चही जास्त करतोय, पण कापूस पिकाचं उत्पादन कमी का होतंय याचा अर्थ तुम्ही जाणून घेतलाय का? त्याचं कारण म्हणजे आपण बेकायदेशीर एसटीबीटी कापूस बियाणं लावतोय. पण हे आपल्याला खरंच वाचवतंय की हळूहळू अडचणीमध्ये ढकलतंय हे आपल्या लक्षातच येत नाही. एक गोष्ट यावरून लक्षात आली पाहिजे प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याच्या, तर ती म्हणजे पूर्वी 10 ते 15 क्विंटल कापूस एवढं उत्पादन आपल्याला व्हायचं. पण आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांकडे पाहिलं तर 4 ते 6 क्विंटल कापसाचं उत्पादन निघतंय, अशी परिस्थिती ओढावलेली आहे. मग यावरून एक तुमच्या गोष्ट लक्षात येते का की कापूस पिकाचं उत्पादन घेत असताना खर्चही वाढतोय, मजुरी वाढती, खतही वाढतात, फवारण्याही वाढतात आणि एकंदरीतच उत्पादन उत्पन्न अनिश्चित आणि एकंदरीतच ही सर्व परिस्थिती पाहता कापूस लागवड उत्पादक शेतकरी काय निवडतो माहितीये का? बेकायदेशीर एसटीबीटी कापूस बियाणं. आणि यामुळे होतं काय माहितीये का? सर्वात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का? वेळ आणि पैसा वाचतो. कसा? मजुरांची चिंता मिटते, पैशाची चिंता मिटते, निंदणीची चिंता मिटते आणि ग्लायफोसेट फवारलं की आपल्याला वाटतं संपूर्ण तण नष्ट झाले. आणि हो, ही खरीच गोष्ट आहे, पण यामागे कारण देखील भरपूर आहे. आता लक्षात घ्या सर्वात मोठा सापळा. आपण ग्लायफोसेटचा अतिवापर करतो आणि एकच तणनाशक सारखं सारखं फवारणी केल्यानंतर तण प्रतिकारक क्षम बनतात आणि एकंदरीतच कितीही वेळा आपण तणनाशक फवारणी केली तर तणाला काही फरक पडत नाही. तेवढा पुरता रिझल्ट आपल्याला दिसून येत असतो. आणि एकंदरीतच काय तर ह्या बेकायदेशीर एसटीबीटी कापूस बियाणं आपण लावू, ह्या तणनाशकांचा जास्त वापर करून ग्लायफोसेटचा अतिवापर केल्यामुळे ही तण प्रतिकारक क्षम बनतात आणि एकंदरीतच पुढे जाऊन किती आपण तणनाशक फवारलं तर तणाचा काही उपयोग होत नाही आणि उलट ही तण सुपर तण बनली जातात. एकंदरीतच काय जास्त डोस, जास्त फवारणी, जास्त खत आणि उत्पादन मात्र कमी. म्हणूनच प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं सांगणं आहे. बेकायदेशीर एसटीबीटी कापूस बियाणं आहे तरी काय? तर ते जाणून घ्या आणि त्यानंतर तुमचं प्रतिक्रिया ठरवा. बेकायदेशीर एसटीबीटी कापूस बियाण्याची आपण घेतल्यानंतर सरकार कुठली जबाबदारी घेत नाही, त्याची चाचणी केली जात नाही, त्याची उगम क्षमता तपासली जात नाही आणि एकंदरीतच काय कंपनी ही त्याची हमी घेत नाही. आता लक्षात येतंय का? एसटीबीटी कापूस बियाणं घेतलंय पण हे बियाणं पेरलंय, उगवलंच नाही, उत्पादनच नाही निघालं, तर याची जबाबदारी घेणार तरी कोण? आपणच ना. आपण म्हणजे कोण? प्रत्येक कापूस लागवड उत्पादक आता प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याची एक अर्थकारणाची बाजू आणि दुसरी लपलेली बाजू पाहूया. तर ती कोणती आहे? आपण जास्त जर फवारणी केल्या तर खर्च वाढतोय, उत्पादन आपल्याला निघेल की नाही ही आशंका राहते आणि एकंदरीतच काय ह्या गोष्टीचा आपल्या बचतीवर परिणाम होतो. एकंदरीतच आपलं नियोजन कोलमडलं आणि नियोजन कोलमडलं म्हणजे ही एक सीझन जर फेल गेला तर आपली संपूर्ण वर्षाची बचत संपून जाते. त्यामुळे एसटीबीटी टाळा हा माझा प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याला सल्ला आहे. त्यामुळं प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याला एक महत्वाचा सल्ला सांगतोय. शेती ही मॅरेथॉन आहे, स्पर्धा नाही. त्यामुळं एसटीबीटी कापूस बियाणं टाळायचंय आणि आपल्याला दर्जेदार उत्तम चांगल्या प्रतीचं कापूस बियाणं निवडायचंय. एकात्मिक तण व्यवस्थापन पाळायचंय. ग्लायफोसेटचा अतिरिक्त वापर आपल्याला हा टाळायचा आहे आणि ग्लायफोसेटचा वापर आपल्याला बंद करायचा आहे. तणनाशकांची फेरपालट नक्की करा आणि ग्लायफोसेटवर आपल्याला अवलंबून राहायचं नाही. आणि सर्वात महत्वाचं आपल्याला आपल्या मातीचं आरोग्य जपणं गरजेचं आहे. एकंदरीतच सर्वात महत्वाचं आपण बेकायदेशीर एसटीबीटी कापूस बियाणं लावून
आपण जे लवकरात लवकर शेतीतून उत्पादन घ्यायचा शॉर्टकट पाहतोय ना, हा कधी कधी पुढे जाऊन आपल्याला धोका देखील ठरू शकतो. त्यामुळे एकच सांगणं आहे, योग्य तेच दर्जेदार कापूस बियाण्याची निवड करा आणि कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायला विसरू नका. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. बेकायदेशीर एसटीबीटी कापूस टाळायचा आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.